हॅलो फ्रेंड्स, मी अलका स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अलका घोडकेच किचन। आज आपण बनवलेलं आहे खमंग आणि चटपटीत असं लसणाचं लोणचं। आपल्या इथे आंब्याचं आणि लिंबाचं लोणचं हमेशाच बनवलं जातं, पण असे अनेक प्रकारचे लोणचं आहेत जे आपल्या घरी बनवल्या जात नाही, आणि म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असं खमंग आणि चटकदार असं लसणाचं लोणचं, जे बघताच क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असं हे लोणचं आहे। हे बघू शकता तुम्ही, किती मस्त चटकदार दिसत आहे आणि करायलाही एवढं सोपं आहे आणि घरच्या साहित्यात तयार होतं। लोणचं म्हणलं की सर्वांनाच खूप अवघड आणि किचकट काम वाटतं, पण लोणचं इतकं सोपं असतं करायला, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत। चला तर मग, तुम्हालाही असं लसणाचं लोणचं बनवायचं असेल तर रेसिपी शेवटपर्यंत बघा। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर हे लोणचं बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी लसण घेतलेला आहे आणि लसण आपण स्वच्छ सोलून असे त्याचे 2-2 भाग करून घेतलेले आहेत, आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे, आणि मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। 2 चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे पिवळी, आणि लिंबाचा रस घेतलेला आहे 1 चमचा। 1 चमचा सोप घेतलेली आहे, आणि अर्धा चमचा आपल्याला मेथी दाणे घ्यायचे। मेथी दाणे कमी घ्यायचे म्हणजे लोणचं जास्त कडसर लागणार नाही। हळद घ्यायचे अर्धा छोटा चमचा, हिंग घ्यायचे पाव चमचा, आणि मीठ चवीनुसार, आणि 2-2.5 चमचे मी इथं काळी मोहरी घेतलेली आहे। आता आपल्याला मोहरी, सौंफ आणि मेथी दाणे बाजूला काढून घ्यायचेत, आणि हे आपल्याला 3 जिन्नस जे आहेत ते भाजून घ्यायचेत। जर आपल्याकडे पिवळ्या मोहरीची डाळ नसती, मोहरी असती, तर तीही आपल्याला यासोबतच भाजून घ्यावी लागली असती। आता हे तिन्ही मी एकत्र केलेत, आणि यामध्ये आपल्याला एकदम मीडियम गॅसवर फक्त गरम करून घ्यायचे, जास्त भाजायचे नाही, थोडंसं गरम करून घ्यायचं। यातला ओलसरपणा काढून घ्यायचा, म्हणजे अतिही भाजायचं नाही आणि जास्त कमीही नाही। 3-4 मिनिटामध्ये हे चांगलं भाजून होतं। आता हे चांगलं भाजलेलं आहे, आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी तसंच ठेवून देऊ भांड्यामध्ये। आणि त्याच कढईमध्ये आपल्याला मोहरीची डाळ गॅस बंद करून टाकायची, म्हणजे आपल्याला ही पण फक्त गरम करून घ्यायची, ओलसर असते त्यामुळे, नाहीतर हिला भाजायची काही गरज नाही। आणि आता ही मोहरीची डाळही गरम झालेली आहे। आता गॅस बंद करूया आणि हिलाही असंच ठेवून देऊ बाजूला। इकडे हे मसाले पण थंड झालेले आहेत, सोप, मेथी आणि मोहरी। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ। मोहरीची डाळ आपल्याला यामध्ये काढायची नाही, ती बाजूला ठेवायची आणि वरतून तशीच घालायची। हे बघा, असे आपल्याला जाडसर सर्व मसाले मिक्सरला फिरवून घ्यायचे, अति बारीक करायचं नाही, जाडसर ठेवायचे। हे बघा, अशा प्रकारे, काही तर तसेच आहेत, तसंच ठेवायचं आपल्याला जाडसर, म्हणजे लोणचं मुरलं ना की त्याला एकदम मस्त चव लागते। आता हे प्लेटमध्ये ठेवून देऊ बाजूला, आणि इकडे बाजूला एक कढई गॅसवर ठेवायची आपल्याला, आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। आपण जे अर्धी वाटी तेल घेतलं होतं ना, ते यामध्ये टाकून घ्यायचं, आणि तेल गरम व्हायच्या पहिलेच आपण लसण टाकून घेणार आहोत, म्हणजे लसण करपल्या जाणार नाही। आपल्याला फक्त लसण थोडा फ्राय करून घ्यायचा आहे, जास्त तळून घ्यायचा नाही, आणि नंतर हिंग घालून घ्यायचंय, आणि नंतर 3-3.5 मिनिटापर्यंत आपण याला परतून घेऊया। लसण परतताना आपल्याला गॅस एकदम कमी ठेवायचा आहे, तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही, म्हणजे जर आपण गॅस फुल ठेवला तर लसण वरतून करपतो, आणि मग ते लोणचं मध्ये लवकर खराब होतोय। असं जर तुम्ही लसण करून घेतला ना की त्यामध्ये मसाले पूर्ण मस्त मुरतात, आणि लसण एकदम मस्त लागतो। आणि हे बघा, लसण मस्त परतलेलं आहे। आता आपण हे सर्व मसाले यामध्ये टाकून घेणार आहोत। गॅस आपल्याला चालूच ठेवायचा आहे, एकदम कमी ठेवायचा आहे। लिंबाचा रसही आत्ताच घालून घ्यायचा आहे आपल्याला, आणि आता गॅस बंद करून आपण काढलेले मसाले सर्व यामध्ये टाकून घ्यायचे। मसाले टाकल्यानंतर हे एकदा चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे मसाले करपणार नाही। आणि बघू शकता कसा मस्त रंग आलेला आहे, आणि किती सुंदर दिसत आहे। सुटायले का नाही तुमच्या पण तोंडाला पाणी हे लसणाचं लोणचं बघून। चला, आता आपण याला थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया, आणि थंड व्हायला बाजूला ठेवून घेऊ। हे तुम्हाला खाण्यासाठीही लगेच तयार होतं, किंवा मग 1-2 दिवसानंतर याची चव एकदम मस्त लागते, कारण मसाले सगळे लसणामध्ये मुरले ना की मग एकदम छान चव लागते, अप्रतिम लागतं। चला मग, तुम्ही पण करायला घ्या आणि असं झटपट होणारं लसणाचं लोणचं करून बघा। आता लोणचं मस्त थंड झालेलं आहे, आपण याला एका काचेच्या बरणीमध्ये ठेवून देऊ। लोणचं हे नेहमी काचेच्या बरणीतच ठेवायचं। माझ्याकडे ही कॉफीची बरणी होती, त्यामध्ये मी ठेवून घेणार आहे।
यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर कोणत्या प्रकारचं लोणचं बघायला आवडेल कमेंटमध्ये नक्कीच सांगा, म्हणजे आपण तसं लोणचं बनवण्याचा प्रयत्न करूया. आणि सॉरी बरं का, माझं माईक खराब असल्यामुळे व्हिडिओला आवाज व्यवस्थित झालेला नाही आहे, त्याबद्दल खरंच खूप खूप सॉरी आहे.